वाजले की 12 म्हणत तिने मराठी प्रेक्षकांचे तर होश उडवलेच, मग ती हिंदी रियालिटी शो मध्ये गेली आणि आता ती हिंदी प्रेक्षकांचेही होश उडवते. तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते, हसण्याचा आवाज बाजूने आलेलाच आहे. अमृता आहे आपल्या बरोबर. अमृता, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. टॉप 3 मध्ये हो, टॉप 4 ॲक्च्युली फिनाले ऑफ नच बलिये सीझन 7. आणि माय गॉड यार, थँक्यू, इतकं गोड इंट्रोडक्शन दिलंयस तर थँक्यू सो मच खरंच. मला आठवत आहे जेव्हा मी आले, करू आम्ही प्रयत्न, आता लग्नानंतरचा पहिला शो आता बघू, आणि आता मी आले आहे अमृता टॉप 4 मध्ये. काय सांगशील? वाव, खरोखरच जेव्हा प्रवास सुरू झाला ना तेव्हा मला आठवतंय की कटियारची आम्ही डबिंग करत होतो ग. आणि सचिन पिळगावकर माझ्या प्रत्येक डबिंगला यायचे ते, त्यांनी मला खूप हेल्प केली, कारण उर्दू भाष्य खूप आहे त्याच्यात. आणि सो तेव्हा मला नचबलियेचं ऑफर झालेला सीझन हा. आणि मी म्हटलेलं मी काय करू, कारण ह्याच्यामध्ये फक्त नच नव्हतं, ह्याच्यामध्ये रियालिटी बिट होतं. आणि मग सांगितलं गेलेलं की मग लिटल बिट ऑफ दिस असणार आहे, लिटल बिट ऑफ दॅट, आणि स्पायसी असणार आहे, थोडंसं मसालेदार असणार आहे, टू मच असणार आहे. आणि त्या टू मचनी ना मला खूप घाबरवून टाकलेलं. सो मी सचिन सरांना विचारलेलं, मला आठवतं की सचिन सर मी काय करू, मी करू का? तर ते मला इतकंच म्हणाले, बी ॲज यू आर. आणि तिकडे गेल्यानंतर इतकं चोख काम करणं की परत आल्यानंतर तुला नाही काही वाटलं पाहिजे की तुझ्याकडनं काहीतरी राहून गेलं. आणि नंतर महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे, तुला माहिती, तुला आजपर्यंत एक्सेप्ट केलंय, प्रेम दिलंय, भरभरून प्रेम दिलेलं आहे. सो तुला काहीच घाबरायची गरज नाही. आणि त्याच आशीर्वादाने आम्ही पुढे गेलो, नचबलियेचं हे सीझन सुरू केलं. आणि टू मच, खरोखर इतकं टू मच नव्हतं. टू मच मजा केली आम्ही, धमाल केली, मजा मस्ती असं सगळं खूप काही केलं. टू मच नाचलोय आम्ही. आणि अंडरडॉग्स होतो आम्ही. पहिल्या एपिसोडला लोकांना माहिती नव्हतं की, म्हणजे महाराष्ट्रीयन पब्लिकला माहिती होतं की अरे ही कोण आहे किंवा काय नाचते वगैरे, पण तिकडे कोणालाही माहिती नव्हतं. त्यात हिमांशू जरी त्यांनी काम केलं असेल तरी ते तितकं सुपरहिट झालं नव्हतं जितकं बाकीच्या जोड्या हिट होत्या. सो आम्ही अंडरडॉग्स होतो. आणि पहिल्याच एपिसोडला आम्हाला टॉप स्कोरर्स, म्हणजे आम्ही टॉप स्कोरर्स होतो आणि चांगले मार्क मिळालेले आम्हाला. स्टँडिंग ओवेशन्स होते तिन्ही जजेसकडनं. सो लोकांना असं अचानक असं मार्कर पडल्यासारखं झालं की अच्छा ही जोडी आहे कोणीतरी. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर वी बीन अ कन्सिस्टंट कपल परफॉर्मन्सेसमध्ये. आणि लव्ह चॅलेंजेस खेळण्यामागे पण आमचा जो हेतू होता तो खूप फन लव्हिंग होता. कुठेही जिद्द नव्हती, नाही आम्हाला हा हार्ट पाहिजेच, किंवा एक खूप कॉम्पिटेटिव्हनेस येतो, एक वियर्ड कॉम्पिटेटिव्हनेस येतो लोकांमध्ये, की नाही यार आपल्याला हार्ट नाही मिळालं तर आपलं काय होणार आहे असं. पण आम्ही ते खूप चिलमध्ये घेतलं. आम्ही म्हणजे असं ठीक आहे, मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे, जीवाच्या आकांत तांडवाने काहीही करायचं नाही आहे. आणि कुठेतरी दॅट गुड स्पिरिट हेल्प्ड अस अ लॉट. आम्ही खूप फ्रेंड्स बनवले. आणि आज ते फ्रेंड्स आम्ही आज जरी नचबलिये झालंय, ते रियालिटी बिट झालंय, तरी सुद्धा आम्ही भेटतो. सो ते जे एक बॉन्डिंग आम्ही लोकांबरोबर बनवलं ते लोकांपर्यंत पोचलं, आणि ती गुड स्पिरिट लोकांपर्यंत पोचली, आणि ते करत करत आज आम्ही फिनालेपर्यंत आलेलो आहोत. जसं तू म्हणालीस की सचिन सरांनी तुला सांगितलं होतं की, आणि तू नाचतेस, बेसिकली तुझा नाच लोकांना माहिती आहे, पण हिमांशूचं तसं नव्हतं, बरोबर. आणि तो मराठी प्रेक्षकांसमोर अननोन होता, म्हणजे फक्त अमृताचा नवरा म्हणून लोक त्याला ओळखत होती. आणि आम्हाला असं कळलं की तू छडी घेऊन त्याला शिकवायची. त्याबद्दल काय सांग? डेफिनेटली छडी असं नाही, पण काय आहे की डान्सिंगमध्ये माझा एक्सपिरियन्स त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे. आणि मी आपल्या इंडस्ट्रीत शो केलेले आहेत. सो एक जनरल ऑडियन्सेसना काय लागतं काय नाही लागत हे मला माहिती होतं. आणि कुठेतरी मला आपल्या ऑडियन्सेसला बरोबर घेऊन जायचं होतं त्या प्रवासात, आणि कुठेही डिस्कनेक्ट नव्हतं करून द्यायचं, म्हणजे त्यालाही आपल्या मराठी ऑडियन्सेस बरोबर किंवा मलाही डिस्कनेक्ट व्हायचं नव्हतं. सो ते सगळं सांभाळून की असं करूया तसं करूया. आता आम्ही आमच्यासाठी आमचा खूप हॉट ॲक्ट असा तू म्हणशील तर तो जॉब बॉलचा होता. तेही करताना म्हणजे मला असं होत होतं की अरे कशाला करतोय, काय करतोय. सो ते काही एथिक्स आणि प्रिन्सिपल्स राखून आम्ही आमचे परफॉर्मन्सेस केलेले आहेत. कुठेही ओव्हर द टॉप गेलेलो नाही आहोत, आणि कुठेही असं तेव्हा फारा खान मॅम आलेल्या आणि त्यांनी आम्हाला 10 मार्क दिलेले. सो त्या सगळ्या एथिक्स राखून आम्ही आमचे सगळे परफॉर्मन्सेस केलेले आहेत. आणि डेफिनेटली मी छडी घेऊन उभी होतेच, कारण एकतर मी त्याला म्हटलं की मी तुझ्यापेक्षा जरा चांगली नाचते, 0.1% चांगली नाचते, आणि मला तुझ्यापेक्षा एक्सपिरियन्स जास्त आहे. तर त्या एक्सपिरियन्स आम्ही कम्प्लीट ॲडव्हान्टेज घेतलेलं आहे. आणि
त्याला नेहमीच सांगितलेलं आहे की हे 2 महिने मी तुला सांगणार, त्याच्यानंतर तू वेगळं काम करशील, मी वेगळं काम करीन. एकत्र नाचायचं, आपल्याला जी एकत्र नाचायची जी संधी आहे ती ह्याच शोमध्ये आहे. सो लेट्स डू इट अँड लेट्स गिव्ह इट आवर 200%. दॅट्स इट. जसं तू म्हणालीस की त्याला छडी घेऊन नाही, म्हणजे 2 महिने त्याला तुला मी शिकवणार आहे, नंतर बाबा तसं काही होणार नाही असं तू आधीच सांगितलं आणि तो रिझल्ट आम्हाला दिसतोय. म्हणजे तू चांगली टीचर आहेस असं मी अगदी 100% बोलू शकते. दुसरं मी असं म्हणेन की 10 वर्षाच्या अफेअर म्हणजे तुझं 2004 पासून आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पहिला शो, काय अशा गोष्टी कळायला लागल्या? कारण लग्नाच्या आधी तू तुझं काम, तो त्याचं काम असं, पण ह्या निमित्ताने तुम्ही जास्त वेळ एकत्र घालवला. त्याबद्दल, रिलेशनशिप बद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की 10 वर्ष जे मी हिमांशूला ओळखत होते ते कम्प्लिटली डिफरंट होतं आणि आता 2 महिन्याच्या या नजबलियेमध्ये जे मी त्याला ओळखलं हे कम्प्लिटली डिफरंट आहे. पण असंही म्हणू शकतो की लग्नानंतर हजबंड्स बदलतात आणि ते टिपिकल हजबंड्स होतात तसं झालेलं आहे. मग तू माझ्याबरोबर टाइम स्पेंड नाही करत, मग तू म्हणजे ते जे काही छोट्या छोट्या आधी त्यांना स्पेस लागते ती त्यांना नंतर लागत नाही, हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याचं ते मी एक्सपिरियन्स करते आणि खूप वियर्ड प्रकारे एक्सपिरियन्स करते, कारण मला खूप ऐकावं लागतं. म्हणजे मी नॅगिंग वाईफ नाहीये, तो नॅगिंग हजबंड आहे असं मी म्हणेन. आणि कारण कसं आहे की आधी जसं तू म्हणालीस की आपापलं लाईफ सुरू होतं, पण त्याच्यानंतर कुठेतरी एक्सपेक्टेशन्स वाढतात, कुठेतरी ज्या गोष्टी आपण म्हणतो की अरे नाही हा टिपिकल हजबंड नाही, असं काही नसतं. आय थिंक लग्नानंतर प्रत्येक माणूस हा टिपिकल हजबंड होतो आणि ते मी एक्सपिरियन्स करते. पण येस, डेफिनेटली काही गोष्टी ज्या राहून गेल्या होत्या सांगायच्या, जसं काही सॅक्रिफायसेस होते, जे काही थँक्यूज होते, सॉरीज होते रिलेशनशिपमध्ये, ते जे काही राहून गेलेले सांगायचे ते आम्ही ह्या निमित्ताने एकमेकांशी बोललो आणि एकमेकांना सांगितलं, आम्ही एकमेकांचं ऐकलं. सो डेफिनेटली रिलेशनशिपमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंज आला असं मी म्हणेन. दुसरं असं म्हणेन की नजबलीमध्ये फक्त डान्स नव्हते, डान्स टास्क असायचे, म्हणजे प्रत्येक वेळी आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळत होतं. तुझा सर्वात आवडता तू केलेला कोणता, त्याबद्दल काय शेअर करशील? माझा सगळ्यात आवडता लव्ह टास्क एक होता की असं भर उन्हात आम्हाला म्हणजे दी हजबंड्स हॅड टू पिक देअर वाईफ्स अप आणि धावत धावत जायचं होतं आणि डोनट खायचा होता. मला इतकी मजा येत होती, आय कांट टेल यू. कारण एक तर सना माझ्या बाजूलाच होती आणि असं दीपेश आणि हिमांशू यांना जवळपास म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये नाहीच आहे तसं वागत होते. फटफट फटफट फटफट, अच्छा चल चल चल, असं दोघं त्यांच्यामध्ये काही कॉन्व्हर्सेशन चाललेलं आणि सना आणि मी आम्ही हसत हसत डोनट खात होतो. तर इतका सुकलेला तो डोनट त्या उन्हामध्ये, आणि दॅट वॉज माय वन ऑफ द मोस्ट फेवरेट टास्क. त्याच्यानंतर टग ऑफ वॉर एक होतं, ते खूप छान होतं कारण त्याच्यात मी काहीच मेहनत केली नाही, सगळी मेहनत हिमांशूनीच केली. एक खूप इमोशनल होतं जेव्हा सॅक्रिफायसेस एकमेकांना सांगायचे होते की मी आजपर्यंत त्याच्यासाठी काय काय सॅक्रिफाईस केलं आणि त्यांनी माझ्यासाठी काय काय सॅक्रिफाईस केलं. म्हणजे तेव्हा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असायची की मी माझ्या पैशाने कमवलेली पहिली माझ्या घरातली गाडी जवळपास त्याला देऊन टाकल्यासारखी त्यांनी ती यूज केली. आणि आज मला त्या गोष्टीचं काही वाटत नाही, पण तेव्हा माझ्यासाठी खूप बिग डील असायची ती, कारण आपण पण यंग होतो आणि आपण आपली गोष्ट कोणाला तरी देतोय, यू डोंट नो वेअर दिस रिलेशनशिप इज गोईंग. आणि तसं सगळं जे काही मी केलं, आय थिंक त्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला, ह्याचं मला खूप छान वाटलेलं आणि भरून आलेलं अगदी मला. कारण मला आठवतं की म्हणजे आय कॅनॉट एक्सप्लेन दॅट फिलिंग, कधी कधी मी स्पीचलेस होते की उल्लेख केला ना या गोष्टीचा मला जास्त आनंद होतो. सो येस, हे 2-3 चॅलेंजेस माझे खूप फेवरेट होते. अजून एक क्वेश्चन माझा की जसं तू म्हणालीस की हिंदी इंडस्ट्रीमध्ये पहिली एंट्री होती, लोक तुला ओळखत नव्हती, पण आता त्यांच्याबरोबर तुझं इमोशनल बॉन्डिंग आणि काय त्यांच्याबद्दल काय सांगशील? कुठेतरी आय एम सो ग्लॅड की हा सीझन आम्ही केला, कारण आमच्या फॅन्सना आणि जनरल एक लोकांनाच आम्ही माणसं काय आहोत हे कळलं, आणि ते कळणं खूप गरजेचं असतं. कारण तुमच्या करिअरमध्ये अप्स अँड डाऊन्स नेहमीच येतात, पण तुम्ही माणूस कसे आहात जर का प्रेक्षकांना कळलं ना, तर प्रेक्षक तुमच्याशी माणूस म्हणून जोडला जातो आणि लोकांना ते कळलं. आणि आय एम सो ग्लॅड आज लोक मला म्हणतात की अमृता तू खूप लकी आहेस की हिमांशूसारखा हजबंड आहे तुझ्या लाईफमध्ये, आणि आता त्यालाही म्हणतात की तू खूप लकी आहेस, म्हणजे तुला टीव्हीची किंवा कुठल्याही दुसऱ्या एंटरटेनमेंट चॅनलची गरज नाही आहे, कारण अमृता आहे तुझ्या आयुष्यात. आणि कुठेतरी एकमेकांना आम्ही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो, कुठेतरी एकमेकांना आम्ही शिकवतही राहतो. आणि
बेसिकली आम्ही खूप चांगले मित्र आहोत ग, खूप चांगले मित्र आहोत आणि ती मैत्री आजवर टचवूड टिकून आहे ना, हे आमच्या मस्तीमध्ये दिसतं, हे आमच्या डान्समध्ये दिसतं आणि म्हणून ती केमिस्ट्री इतकी स्ट्रॉंग आहे. आणि आय एम सो ग्लॅड की मी माझ्या प्रेक्षकांशी एका वेगळ्या इमोशनल लेवलवरती बॉन्ड झाले. मी चुका केल्या आहेत, मी अप्स अँड डाऊन्स माझ्या जे काही आयुष्यात झालेले ते कधीच लोकांपासून लपलेले नाही आहेत. आणि आय हॅव नेवर बीन अ गर्ल की अरे नाही नाही हे नाही दाखवायचं, आणि हे जे चांगलं आहे ते दाखवा, जे वाईट आहे. माणूस आहे आणि त्याला चांगली वाईट बाजू दोन्हीही असतात. आणि आय एम सो ग्लॅड की त्या चांगल्या वाईट बाजू बघूनही आजही प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात आणि मला सपोर्ट करतात. तुझी जोडी ही अशीच राहू दे का नाही. शेवटचा मेसेज प्रेक्षकांना काय सांगशील? मला इतकंच सांगायचं आहे माझ्या प्रेक्षकांना की थँक्यू सो मच आजपर्यंत मला एक्सेप्ट करायला, प्रेम करायला. पण आता मला तुमच्या प्रेमाची जास्त गरज आहे. प्लीज 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 मला वोट करा. आणि या फिनालेपर्यंत आमचा प्रवास माझा आणि हिमांशूचा कसा राहिला आहे, आम्ही काय काय डान्सेस परफॉर्म केले ते तुम्ही पाहिलेलं आहे. अँड आय रिअली थिंक की वी रिअली डिझर्व टू विन. सो प्लीज 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 आम्हाला वोट करा. थँक्यू. नक्की तू विनर होणार आहे, जसं मी आधी म्हटलंय. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामन परेश बरोबर शुभांगी साळवे, राष्ट्रीय मराठी.